जाणार आहोत नाशिकला. सध्या खरात प्रकरणी पीडितेचे वकील बोलत आहेत. माझं म्हणणं मांडलं. मी एका व्हिक्टीम पीडितेकरता कोर्टामध्ये हजर होतो, तर मी माझं म्हणणं कोर्टापुढे मांडलं की सरकारी वकिलांचं म्हणणं जे आहे की तपास अपूर्ण आहे, त्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असा सांगितला आहे की आरोपी हा सहकार्य करत नाही आहे तपासामध्ये, आणि आरोपीने सहकार्य न केल्यामुळं जे तपासामध्ये अपूर्तता राहिलेली आहे तर ती पूर्ण करण्याकरता आता 3 दिवसाची कस्टडी त्यांनी पुन्हा मागितलेली आहे. तर हा जो काही तपास अजून पूर्ण झालेला नाही आहे, त्याकरता तपास यंत्रणेला दोषी ठरवता येणार नाही, कारण याच्यामागे तपासाच्या कामामध्ये आरोपी किती सहकार्य करतो हे महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर मग जे आरोपीच्या वकिलांमार्फत जे कोर्टापुढे निवेदन केलं होतं की 30 कारणं पुढे आणली जातात, तर माझं म्हणणं असं होतं की 30 कारणं पुढे मांडली जातात. त्याचं कारण असं की पहिल्या वेळेस जी कारणं होती त्याचा पूर्ण तपास झाला नाही, म्हणून दुसऱ्या वेळेस काही कारणाची पुनरावृत्ती झालेली आहे, आणि आज देखील तीच परिस्थिती आहे. आणि ह्या सगळ्याच्या मागचं जे कारण आहे, हा जो आरोपी आहे तो तपासामध्ये सहकार्य करत नाहीये. तर मूळ मुद्दा याच्यामध्ये असा आहे की नॉन कोऑपरेशन ऑफ द एक्यूज इन द प्रोसेस ऑफ इन्व्हेस्टिगेशन, असं हे एक कारण आहे. त्यामुळं याचा फायदा देता येणार नाहीये, आरोपीला देता येणार नाहीये. आणि त्याशिवाय पुन्हा मी असं सांगितलं की हे जे आरोप केले गेलेले आहेत ते फार अत्यंत हीनस अशा स्वरूपाचे आहेत. समाज विघातक हे सगळे त्यांनी केलेलं आहे. अनेक जे कुटुंब आहे ते उद्ध्वस्त होऊ शकतील असं ह्या आरोपीने कृत्य केलेलं आहे. समाज देखील अनस्टेबल होईल असं त्याने हे कृत्य केलेलं आहे. तर ही जी मागणी केलेली आहे 3 दिवसाची तपासाकरता मागितली गेलेली आहे, त्या मागणीचा विचार ह्या सगळ्या कारणांचा संदर्भात केला गेला पाहिजे. आणि त्यामुळं ही जी 3 दिवसाची जी पोलीस कस्टडी मागितलेली आहे ती देण्यात यावी. कारण इंट्रिकसी जी आहे, इंट्रिकसी आणि कॉम्प्लेक्सिटी ऑफ दी एलिगेशन्स, तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे फार अत्यंत गुंतागुंतीचं आहे, हे साधं नाही आहे. आणि याला एक महत्त्वाचं होतं की क्लोन रिपोर्टची चर्चा झाली की क्लोन रिपोर्ट आम्हाला प्राप्त झाले असतील फॉरेन्सिक लॅबमध्ये, एसआयटीने म्हटलं किंवा सरकारी वकिलांनी म्हटलं. क्लोन रिपोर्ट नक्की काय असतो, आणि अनेक त्यांनी काही डुप्लिकेट नावं देखील सेव्ह केली असतील अनेक नेत्यांची म्हणा किंवा लोकांची असेल पुढे. आता तपासामध्ये 2 रिपोर्ट त्याचा आरोपीला त्याची काय माहिती. तर पीडितेचे वकील MY काळे सध्या बोलत होते. तपास बाकी राहिला म्हणून कोठडी वाढवली असं त्यांनी सांगितलेलं आहे. तपासावेळी काही कारणांची पुनरावृत्ती झाली असं देखील त्यांनी सांगितलंय. विलिनी